अरे आमच्या अंगात रक्त जे बनलं आहे ना ते शेतकऱ्याच्या एका एका दाण्यापासून बनलं आहे आणि तुमच्या अंगात जे रक्त आहे ना ते शेतकऱ्याच्या दाण्यापासूनच बनलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानं शेतकऱ्याशिवाय आमच्या डोक्यात दुसऱ्या कल्पना येऊ शकत नाही. शेतकरी असाल, मजूर असाल, दिव्यांग बांधव असाल, ज्यांना ज्यांना वेदना आहे तिथे इथं आम्ही पाहतोय ते वेदना कमी करण्याचं काम बच्चू कडू शिवसेनेमध्ये राहून अहोरात्र केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं आमची सगळी तयारी झालेली आहे. 19 तारखेचं आमचं दिव्यांगासाठी आंदोलन पण आहे. काल परवा माझं मुख्य सचिवासोबत भेट झाली. 50% दिव्यांग बाहेर आहे संजय गांधी निराधार योजनेच्या आणि सत्ता आमची असल्यानंतर वंचित घटक बाहेर राहू शकत नाही. आमच्या डोक्यातल्या दिव्यांग बांधवाला त्यांनी 19 तारखेच्या आत निर्णय मुख्य सचिव आणि सचिवांनी जर घेतला नाही तर आज ज्या घोषणा इकडे झाल्या त्या घोषणा मंत्रालयात होऊ शकतं. बिलकुल उससे भी ज्यादा 2.5 किलो का म्हणजे काय असं लिखित आहे का? असा नियम आहे का? असा नियम आहे का सत्तेत असल्यावर आंदोलन करायचं नाही, बोलायचं नाही, असा काही नियम आहे? मी राज्यमंत्री असताना सुद्धा दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. ते थोडंसं दाखवा.